जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. तर हे बघा, माझी मुलगी आता जॉबला लागली, तर त्याच्यामुळे मग तिने तिच्या मम्मी पप्पांना, आजी आजोबांना, मावशांना, काकी लोकांना आणि मामी लोकांना, तसेच तिची आत्या आहे तिला, सगळ्यांनाच तिने काही ना काही गिफ्ट घेतलेलं आहे. आणि गिफ्ट म्हणजे हे साड्या, परत आजोबांना वगैरे कपडे, असं सगळं घेतलेलं आहे. तर सगळे खुश होते. आणि नंतर मग आम्ही ओवाळणी करायला घेतलो भावाची. भावाला आमच्या बिझनेससाठी बाहेर जायचं होतं, त्याचं काम होतं, तर त्याला यायला 2 दिवस लागणार होते. त्याच्यामुळे मग आम्ही आदल्या दिवशीच, म्हणजे भाऊबीजच्या आदल्या दिवशी, पाडव्याच्या दिवशीच त्याला ओवाळून घेतलो, कारण की त्याला यायला 2 दिवस लागणार होते. म्हणून मग आम्ही त्याच दिवशी करून घेतलो त्याला ओवाळून. ओवाळल्याच्या नंतर मग त्याने पण सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. आमच्याकडे बहीण किती पण छोटी असली तर तिच्या पाया पडाव्या लागतात. असं तो आमचा आशीर्वाद तर आमच्या भावांच्या मागे आहेच. आमचा एक भाऊ बाहेर म्हणजे नेव्हीमध्ये असल्यामुळे मग तो नव्हता. हे सगळं आम्ही त्याला खूप मिस करत होतो, तर तो नव्हता. मग ह्याला सगळेजण ओवाळून आणि आशीर्वाद वगैरे आम्ही दिलो. आणि मग आमच्या आईवडिलांनी पण हे सगळं बघत होते, तिथे बसलेले होते. आमच्या पोरं पण तिकडेच बसलेले होते, तर सगळे काय प्रोग्राम चालू आहे ते बघत होते. आणि मग आम्ही बहिणीच्या घरी गेलो आणि तिने पण आम्हाला सरप्राईज दिलं. मग आम्हा बहिणींना तिने पण, छोट्या बहिणीने सगळ्यांना साड्या घेतल्या. आणि त्या साड्यांचं तुम्ही बघू शकता, आम्ही फोटो व्हिडिओ बनवला आणि ॲड केला याच्यामध्ये. आणि आता बघा, पुढे दुसऱ्या दिवशी भाऊबीजच्या दिवशी मग आमचे मुलं जे आहे त्यांची भाऊबीजेची तयारी ओवाळायची सुरू होते. मग ते 3 भावांना 4 बहिणींनी ओवाळून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर खूप छान वाटत होतं, इतकं मस्त वाटत होतं ना, खरंच खूप आनंद होतो. माहेरी गेल्यावर खूप म्हणजे खूप टेन्शन कमी होतं. हसून खेळून सगळं एन्जॉय करतो, एकमेकांशी बोलतो, भेटतो. हे खरंच सगळ्या म्हणजे माझ्या ज्या पण मैत्रिणी आहेत त्यांना माझ्या भावना कळत असतील. आणि तर हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि प्लीज माझं चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.